नमस्कार. आज आपल्याकडे अभय दफ्तरदार साहेब आलेले आहेत, जे असिस्टंट डायरेक्टर आहेत MSME मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचे. पण त्यांची खासियत अशी, की त्यांची क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे बऱ्याच चांगल्या लोकांची मैत्री आहे. त्यामुळे अभय दफ्तरदार हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असून 94 सालपासून ते MSMEचे हे करतात, काम करतात आणि बेसिकली असिस्टंट डायरेक्टर MSME ला असल्यामुळे आणि क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय त्यांच्याकडे असल्यामुळे मला वाटतं त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. याच्यात एकच उदाहरण मी देते, आपल्या रत्नागिरीच्या मँगो क्लस्टर. मँगो क्लस्टर हे आपल्या रत्नागिरीला पण आपली शाखा असल्यामुळे सर आम्हाला हॅपी टू टेल यू की तुमचा अमर देसाईची बायको आदिती देसाई पण आमच्याकडे असते. तर अशा तऱ्हेने बेसिकली क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या महिला उद्योगिनींचे पण क्लस्टर्स आहेत. याच्याबद्दल पण ते तुम्हाला सांगतील. आणि पूर्वी आपल्याकडे उद्योग आधार म्हणून रजिस्ट्रेशन असायचं, परंतु आता उद्योग आधार नसून उद्यम रजिस्ट्रेशन हे MSME ला मस्ट आहे. तर त्याबद्दल ते आपल्याला सगळी माहिती देतील. आणि ज्यांचं उद्योग आधार आहे त्यांचं मला वाटतं पुढच्या 31 तारखेपर्यंत, म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. परंतु तुम्ही लवकरात लवकर उद्यम रजिस्ट्रेशन करून घेतलं ते जास्त बरं होईल असं मला वाटतं. तर आता मला अभय दफ्तरदारांना वेलकम करायचंय उद्योगिनीतर्फे. आणि आपल्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये अभय दफ्तरदार येतात, कारण आपण MSME चे कॉन्फरन्सेस घेतो, त्यामुळे बऱ्याच जणांना ते ओळखीचे असतील. तर वेलकम दफ्तरदार सर, ऑन बिहाफ ऑफ आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान. तर खूप खूप आणि एक सांगायला हे वाटतंय की आमचं जे नमस्ते भारत प्रदर्शन आहे त्याच्या ओपनिंगला आपले गडकरी साहेबच येत आहेत 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. तर त्याला सुद्धा आपण अवश्य यावं. नंतर आपण बोलूच. धन्यवाद. सर सुरू करा. हा, नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? हो, येतोय. अच्छा, मला असं वाटतं ज्यापैकी मी पार्टिसिपेंटची नावं पाहतोय सगळ्यांना मराठी कळतंय. त्यामुळे आमच्या मिनल मोहाडीकर मॅडमनी मराठीत सुरुवात केली आहे, तर मला असं वाटतं सगळ्यांना मराठी इज कम्फर्टेबल, राईट? येस येस. तर मी एका सेकंदात तुम्हाला स्क्रीन शेअर करतो स्क्रीन आणि तुम्हाला माझं हे प्रेझेंटेशन दाखवतो. शेअर स्क्रीन शेअर. हॅलो हॅलो हॅलो. हा, बोला बोला, ऐकू येत आहे. माझा स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? हो, दिसतोय दिसतोय. ओके. ऑल डिअर पार्टिसिपेंट्स, आता मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं की पूर्वी तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपण उद्योग आधार होता. And let me begin, introducing my ministry. My ministry is Ministry of MSME. You all are aware of the Ministry of MSME, and I think many of you have attended earlier programs also.
So I think I need to take you through this presentation and I think am I audible? Hello. येस सर. येतोय आवाज. ओके, ऍटलिस्ट तुमच्यापैकी एक जण कोऑर्डिनेटरने मला रिस्पॉन्स करा. ओके, म्हणजे माझ्या प्रश्नाला मला ते कळेल की, कारण मला स्क्रीनवर तुम्ही कोणी दिसत नाही आहात. ओके, हॅलो. ओके, हो सर. ओके, दिस इज a new definition. What is a new definition and registration process? हा आजच्या मीटिंगचा आजच्या वेबिनारचा फोकस्ड असं अटेन्शन असणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला कदाचित माहिती असेल की 1 जुलै 2020 पासून हे सगळ्यांना आपल्याला मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे की उद्यम रजिस्ट्रेशन. तर ते काय आहे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी मी तुम्हाला आधी ओळख करून देतो. मिनिस्ट्री ऑफ MSME, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॉप्युलरली नोन एज SMEs और SSIs. SSI आपण आता म्हणत नाही, MSME म्हणतो. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस युनिट्स, याच्यात ट्रेडिंग नॉट इन्क्लुडेड. आय थिंक एव्हरीवन नीड टू अंडरस्टँड दिस. मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस एंटरप्राइजेस, मुद्रा, स्टार्टअप, स्टँडअप, रिस्ट्रक्चरिंग, इंटरेस्ट, सबवेन्शन, ऑल या सगळ्या स्कीम ज्या आहेत किंवा इनिशिएटिव्ह जे आहेत ते सगळे MSME करतायत. ओके, ह्या सेक्टरची स्ट्रेंथ काय आहे? ह्या सेक्टरची स्ट्रेंथ आहे 6.5 करोड युनिट्स इन्क्लुडिंग होम, कॉटेज, टायनी युनिट 69%. 11 करोड प्लस वर्क फोर्स आहे, सेकंड बिगेस्ट आफ्टर ॲग्रिकल्चर. 6,000 प्लस प्रोडक्ट्स आहेत. कॉन्ट्रीब्युट्स 8% टू GDP, 45% टू टोटल मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट अँड 40% टू द एक्सपोर्ट्स. या फिगर्स पण तुम्ही नेहमी ऑनरेबल मिनिस्टर्स, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्याकडून ऐकता. ओके, अँड दिस सेक्टर स्पेशली इज रेकग्नाइज्ड अँड वेल नोन as a backbone of economy, and it is a priority sector very close to government. कारण agriculture आणि manufacturing हे आपले MSME हे दोन आपले priority sector. Okay, as far as new definition is concerned, new definition is with effect from 1st July 2020. Increase limit जी आहे ती investment in plant and machinery, added criteria linked to turnover. This is something new introduction. Okay, हेच न्यू. जेव्हा आपण आधी मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज आणि सर्व्हिस एंटरप्राइज करता जे उद्योग आधारमध्ये आपण रजिस्ट्रेशन करायचो, तेव्हा क्रायटेरियामध्ये फक्त प्लांट अँड मशिनरी किंवा प्लांट अँड इक्विपमेंट्स अशी इन्व्हेस्टमेंटवर आपण ते क्लासिफिकेशन करायचो. आता त्याच्यात टर्नओव्हर क्रायटेरिया ऍड झालाय. आता नो डिस्टिंक्शन बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड सर्व्हिस प्रोव्हायडर. So this is very important for you all to understand. Now there is no distinction between manufacturer and service. Whosoever it is micro, small or medium enterprise. Classification of enterprise, it is investments in plant and machinery equipment. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं आहे हे प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट, आणि हे आहे तुमचं 1 कोटीपर्यंत आणि 5 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर याला मायक्रो म्हणणार आहोत. स्मॉलला 10 कोटी, 50 कोटीपर्यंतच्या ह्याला आपण स्मॉल म्हणणार आहोत, आणि मीडियमला आपण 50 कोटी प्लांट अँड मशिनरी और इक्विपमेंट इन्व्हेस्टमेंट, अँड अप टू 250 करोड पर्यंतचा जर का टर्नओव्हर असेल तर त्याला आपण मीडियम एंटरप्राइज म्हणणार आहोत. याच्यामध्ये खूप मोठा बदल झालाय. पूर्वी ही लिमिट फक्त आपली 10 कोटीपर्यंतची होती मीडियमची. ओके, प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट अप टू 50 करोड झालंय. ही आपली पूर्वी 10 करोड होती, ही 5 कोटी होती आणि ही 1 कोटी होती. ओके, आता याच्यामध्ये प्लांट अँड मशीन कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट कशी आहे, तर सेम एज IT ऍक्ट, इन्क्लुडिंग ऑल टेंजिबल असेट्स अदर दॅन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर्स. ओके, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे IT ऍक्ट प्रमाणे कशा पद्धतीने असते. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज प्लांट अँड मशिनरी ग्रॉस ब्लॉक जो असतो ना, इनव्हॉइस व्हॅल्यू, ती इनव्हॉइस व्हॅल्यू प्रमाणे आपल्याला कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट काढता येते. इट इज एक्सक्लुडेड विथ GST, कॉस्ट ऑफ पॉल्युशन कंट्रोल, R&D इक्विपमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी डिव्हाइसेस, टूल्स अँड डाईस, फायर फायटिंग, गॅस अँड
कास्ट, ट्रान्सफॉर्मर्स, इन्स्टॉलेशन, ट्रान्सपोर्टेशन हे सगळे एक्सक्लुडेड आहे याच्यात. कॅल्क्युलेशन ऑफ टर्नओव्हर, इट इज एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ शॅल बी एक्सक्लुडेड. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्टचा एक्सपोर्ट किंवा सर्व्हिसेसचा एक्सपोर्ट हा एक्सक्लूड आहे, तो टर्नओव्हर मध्ये धरला जाणार नाही. इट इज प्युअरली डोमेस्टिक मार्केटचा टर्नओव्हर. इन्फॉर्मेशन फॉर टर्नओव्हर लिंक टू इन्कम टॅक्स ऍक्ट कॅल्क्युलेशन, दॅट इज जीएसटीएन. आणि जीएसटीएन प्रमाणे तुम्हाला सीजीएसटी आणि जीएसटीएनच्या लिंक प्रमाणे, इन्फॉर्मेशन प्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टर्नओव्हरची लिंक जी आहे ती द्यावी लागते. टर्नओव्हर फॉर द प्रिव्हियस इयर विल बी कन्सिडर ऑन इट्स डायनॅमिक. टर्नओव्हर जो आधीच्या वर्षीचा आहे, म्हणजे या वर्षीचा 19-20चा जो असेल तो पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला क्लासिफिकेशन साठी तो धरला जाईल. ऑल युनिट्स विथ जीएसटीएन लिस्टेड अगेन्स्ट सेम पॅन will be clubbed and collectively treated as one enterprise. Okay, so GSTN listed against same PAN. Okay, so याच्यामध्ये treated as one enterprise. Turnover and investment figures for all such entities shall be aggregated. ओके, पूर्वी काय होतं की प्रत्येक याच्यासाठी तुम्ही उद्योग आधार काढत होता, आता तसं नाहीये. अगेन्स्ट सेम पॅन तुम्हाला कोणत्याही युनिटसाठी तुम्हाला एकच, लोकेशन्स डिफरंट असले तरी एकच तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर घ्यावा लागेल, URN. पूर्वीचा होता UAM, उद्योग आधार मेमोरेंडम, आता URN झालाय. टर्नओव्हर अँड इन्व्हेस्टमेंट फिगर्स फॉर ऑल सच एंटिटीज शॅल बी ॲग्रिगेटेड. ओनली ॲग्रिगेट व्हॅल्यूज कन्सिडर्ड फॉर डिसाइडिंग द कॅटेगरी. ॲग्रिगेट व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच फक्त टर्नओव्हर अँड इन्व्हेस्टमेंट फिगर्स फॉर ऑल सच एंटिटीज शॅल बी ॲग्रिगेटेड. ओनली ॲग्रिगेट व्हॅल्यूज विल बी कन्सिडर्ड फॉर डिसाइडिंग दी कॅटेगरी एज मायक्रो, स्मॉल और मीडियम एंटरप्राइज. द बॉटम लाईन, वन पॅन वन URN. म्हणजे काय, एक पॅन असेल तर एकच उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. ओके, मल्टिपल युनिट्स, मल्टिपल ऍक्टिव्हिटीज असल्या तरी उद्यम रजिस्ट्रेशन एकच राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला युनिट शॅल बी अपडेट इन्फॉर्मेशन ऑनलाईन ऑन उद्यम पोर्टल इन्क्लुडिंग डेटा अँड जीएसटी रिटर्न्स फॉर द प्रिव्हियस इयर अँड अदर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑन सेल्फ डिक्लेरेशन बेसिस. हे तुम्हाला माहिती आहे. रिक्लासिफिकेशन माहितीच आहे तुम्हाला की कशा पद्धतीने based on this information and information gathered by government sources, URN will be updated and communication will be sent to enterprise about change status. Change status जेव्हा होतील तेव्हा रिक्लासिफिकेशन मध्ये तुम्ही कशामध्ये आहात हे तुम्हाला कळवलं जाईल. इफेक्टिव्हनेस ऑफ रिक्लासिफिकेशन, इफेक्टिव्हनेस असा आहे की अपवर्ड चेंज असेल तर इट विल मेंटेन इट्स प्रिव्हेलिंग स्टेटस टिल एक्सपायरी ऑफ 1 year फ्रॉम क्लोजर ऑफ इयर. And reverse graduation असेल तर it will continue to in its present category till the closure of FY. हे सगळ्यांनी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असणार आहे, आधी उद्योग आधार होतं. मी हे खास तुमच्यासाठी दाखवतोय की हे अशा पद्धतीने होतं. नाव इट इज उद्यम रजिस्ट्रेशन. ओके, त्याच्यानंतर हे उद्यम रजिस्ट्रेशन www.udyamregistration.gov.in. उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल दिसतं कसं हे तुम्ही आता याच्यावर पाहू शकता. ओके, या उद्यम रजिस्ट्रेशनचा अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर न्यू एंटरप्राइज, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑन www.udyamregistration.gov.in. नो फीज फॉर फायलिंग, नो डॉक्युमेंट सबमिशन. हे इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी नोट करा. No fees for filing, no document submission. Aadhaar number shall be required for registration. Authorized signatory shall provide GSTN and PAN along with its Aadhaar number. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. Authorized signatory. Okay, जो कोणी authorized signatory असेल तो. No enterprise shall file more than one registration. This is also important. Any number of activities, manufacturing or services or both may be specified or added in one Udyam registration. Okay. उद्यम रजिस्ट्रेशन विंडो कशी दिसते हे मी तुम्हाला इथे दाखवून दिलंय, कोणाचं कन्फ्युजन नको म्हणून. चटकन पहा उद्यम रजिस्ट्रेशन फॉर्म कसा आहे न्यू एंटरप्राइज रजिस्ट्रेशन साठी. रजिस्ट्रेशन फॉर एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस काय आहे, एक्झिस्टिंग उद्योग आधार ज्यांचा होता रिमेन व्हॅलिड अप टू 31st
मार्च 2021 आता ज्यांच्याकडे उद्योग आधार आहे ते आपल्या येणाऱ्या 31 मार्च 2021 पर्यंत त्याचे बेनिफिट्स MSME चे घेऊ शकतात अंडर दॅट विथ दॅट उद्योग आधार नंबर. ऑल एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस टू री रजिस्टर, सगळे जे एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस आहेत त्यांना री रजिस्टर करावंच लागणार आहे उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलला ऑन ऑर आफ्टर 1 जुलै 2020 जे कोणी होते ते. All enterprises registered till 30th June shall be reclassified in accordance. 30 जून 2020 पर्यंत ज्यांना जे कोणी होते त्यांना इन अकॉर्डन्स विथ न्यू डेफिनेशन करावंच लागणार आहे. एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस साठी कशी दिसते? मगाचा फॉर्म होता तो न्यू साठी होता, हा एक्झिस्टिंग ज्यांचा उद्योग आधार ऑलरेडी आहे त्यांना इथे व्हॅलिडेट करायचंय, त्यांचा जनरेट OTP होईल आणि त्या OTP जनरेट झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कम्युनिकेशन ईमेल द्वारे दिलं जाईल. आणि इथेच सगळ्यात मोठं हे आहे जे चॅम्पियन पोर्टल आहे फॅसिलिटेशन साठी आणि थँक्यू सो मच. अशा पद्धतीने न्यू एंटरप्राइजेस एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस साठीचा हा सगळ्यात मोठा आपण हे दिलेला आहे. ओके, सो दिस इज समथिंग रिलेटेड टू माय प्रेझेंटेशन रिगार्डिंग आय एम टू अटेंड वन टॉय कमिटी to leave this meeting. If you have any queries, questions, please raise it to Madam Mohadikar, and she would I think she will definitely do a favor to me to she will definitely send it to me, and if she organizes another one meeting, I would love to answer to your questions or queries. Thank you so much. थँक्यू सो मच दत्तदार सर की एवढ्या गडबडीतही तुम्ही आलात. सो वी आर रिअली थँकफुल टू यू सर. आज Thank you. दुसरी मीटिंग आहे त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड दॅट यू हॅव लीव फ्रॉम हिअर, बट रिअली वी आर Yes. थँकफुल. आता चैताली, हाँ चैतन्य आय थिंक मैं बोलूं? येस तू येस बोला. थोडंसं बोल, मग मी लगेचच घेते माझ्या हातात. आम्ही उद्योगिनीकडून अभय सरांचे खूपच आभार आहेत. अभय सर बऱ्याच वर्षापासून आपल्या कुटुंबात मार्गदर्शन करतात आहे. आम्ही उद्योगिनीच्या कुटुंबाला मार्गदर्शन करतात हे मिनलताईंच्या बोलण्यावरून आपल्याला समजलं म्हणजे ते आपल्या कुटुंबाचा एक भागच आहे. इतक्या वर्षाच्या शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांचे कार्य खूप मोठं आहे आणि अशा व्यक्तींचं आपल्याला जर मार्गदर्शन सतत लाभत राहिलं तर ते आपल्या दृष्टीने खूप मोलाचं असतं, सगळ्या उद्योगिनींच्या दृष्टीने पण खूप फायद्याचं असतं. आणि असेच सर आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि आज आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो आम्ही. थँक्यू. चैताली, आता मी थोडस बोलते आणि आपल्याकडे आज राजश्री साळुंके आलेले आहेत, त्यांना मग मी नंतर बोलायला हे करणार आहे. तर फक्त आजच्या मीटिंग मध्ये आय एम हॅपी टू अनाउन्स की आपलं आम्ही उद्योगिनी आणि सिंगापूरची जी पौर्णिमा कामत आहेत त्यांच्या बरोबर आपण टायअप करून आपण एक 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत नमस्ते भारत, नमस्ते भारत नावाचं प्रदर्शन आपण करतोय की ज्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच उद्योगिनींचा सहभाग आहे. हे सांगायला खूप आनंद वाटतो. आणि बेसिकली नमस्ते भारतच्या ओपनिंगला सुद्धा MSME चे मिनिस्टर नितीनजी गडकरी यांनी कन्फर्म केलेलं आहे. 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता नितीनजींच्या हस्तेच या प्रदर्शनाचं ओपनिंग आहे. आणि दिवाळी पूर्व हे एक्झिबिशन असल्यामुळे आपल्या जास्तीत जास्त भगिनींनी त्याला भेट द्यावी. आणि तुम्हाला, कारण आपलेच फक्त प्रॉडक्ट्स नाही आहेत तिथे, जवळजवळ 400 स्टॉल्स आहेत आणि 400 स्टॉल्स मध्ये काही तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या सुद्धा गोष्टी असतील. त्यामुळे तुम्ही अवश्य आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा की त्या एक्झिबिशनला भेट द्या. ऑनलाईन प्रदर्शन आहे, ही पहिलीच वेळ आहे ऑनलाईन प्रदर्शनाची, त्यामुळे ही कन्सेप्ट पण नवीन आहे. तर आपण जास्तीत जास्त भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा. आत्ताच्या आपल्या कार्यक्रमामध्ये पण बरेचसे स्टॉल होल्डर्स आलेले आहेत, तर त्यांचं पण वेलकम, कारण ते पहिल्यांदाच आम्ही उद्योगिनीच्या कार्यक्रमाला येत आहेत. तर आमचा दर मंगळवारी आम्ही उद्योगिनीचा कार्यक्रम असतो की ज्याच्यामधून आम्ही उद्योगिनींना किंवा उद्योजकांना
एक बाजारपेठ मिळवून देतोच, परंतु फायनान्स, मार्केटिंग, नेटवर्किंग आणि गव्हर्नमेंट स्कीम्स याच्यावरती आमचा भर जास्त असतो. तर आता आपल्याकडे राजश्री साळुंखे आपल्याच उद्योगिनी आहेत, ज्या ठाण्यात म्हणजे बेसिकली शी इज फ्रॉम ठाणे. आपल्या ठाणे उद्योगिनीमध्ये त्यांचा सहभाग जास्त आहे आणि त्यांचं आपल्याबरोबर काम पण जवळजवळ नेहमीच ते आपल्याबरोबर असतात, पण त्यांचा एक वेगळ्या तऱ्हेने ती व्यवसाय करते. तर मला वाटतं राजश्री, वेलकम ऑन बिहाफ ऑफ आम्ही उद्योगिनी. आणि आता तू तुझी सक्सेस स्टोरी सांगणार आहेस. तर आय विल बी हॅपी की राजश्री आपल्याकडे आली आणि वेगळ्या तऱ्हेचं काम करते, त्यामुळे तिने तिच्याबद्दल आणि तिच्या प्रॉडक्ट बद्दल बोलावं. धन्यवाद. हॅलो. हा राजश्री बोल. हॅलो मॅम. हा मॅम. हा नमस्कार. आम्ही उद्योगिनीने आणि मिनल मोहडकर मॅमनी मला हा प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तर माझी सुरुवात जी झाली, MA झाल्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलं आणि त्याच्यानंतर मी SNTT मधून ज्वेलरी डिझायनिंग केलं. त्याच्यानंतर मी इमिटेशन ज्वेलरी हे बनवायला लागले. इमिटेशन ज्वेलरी बनवत असताना कुठेतरी मार्केट शोधायचं म्हणून मी त्याचा विचार करत होती की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मग एकदा मी मिनल मोहडकर मॅम यांचा सखीवर आपला जो दूरदर्शनवर जो प्रोग्राम येतो तो बघितला आणि तो बघितल्यानंतर मी मॅमना कॉल केला की मी असं असं करते, तर मला तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? तर त्यांनी सांगितलं की माझं एक्झिबिशन होत आहे आमचं, तर तू त्याच्यात भाग घे. आणि मी प्रथमच एक्झिबिशनमध्ये भाग घेतला आणि त्या एक्झिबिशनमध्ये मला खूपच चांगला रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर मग जी माझी सुरुवात झाली, तर त्याच्यानंतर मी काही मागे वळून बघितलं नाही त्याच्यामध्ये. तर ही एक्झिबिशनमध्ये मी जेव्हा स्टॉल लावला, तेव्हा ह्या एक्झिबिशनमध्ये इमिटेशन ज्वेलरीचे खूप स्टॉल होते. पण मला ना सतत काहीतरी वेगळं करायचं असं हे होतं. वेगळं करण्याची हौस होती. तर त्याच्यामुळे मी बीट्स ज्वेलरी स्टार्ट केली आणि ह्या बीट्स ज्वेलरीमध्ये मी काही पोर्ट्रेट ज्वेलरी बनवायला लागली. बीट्सची ज्वेलरी बनवायला लागली. चेताली, माझा व्हिडिओ दिसतोय का? हॅलो. नाही नाही ताई. स्टार्ट झाला का? स्टार्ट झाला? आता झाला. ओके ओके. तर मी बीट्स ज्वेलरी बनवते. बीट्सची ज्वेलरी म्हणजे ह्या प्रकारची अशी ज्वेलरी, जे आपले छोटे आपण मणी म्हणतो ना, त्याच्यापासून मी ज्वेलरी बनवते. त्याच्यामध्ये मी हे चार्लीचा नेकलेस बनवले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचेच हे इयरिंग्स पण आहेत चार्लीचे. अच्छा, खूपच हा. त्याच्यानंतर हे कलमकारीचं जे पेंटिंग, जसं एखादा आर्टिस्ट ब्रशने पेंटिंग करतो, तसं मी बीड्सने पेंटिंग केल्यासारखी ज्वेलरी बनवते. आणि मी कस्टमाइज करते, म्हणजे तुमची साडी, ड्रेस असेल त्याप्रमाणे मी कस्टमाइज करून देते. जेव्हा ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मी 2017 मध्ये आम्ही उद्योगिनीतर्फे दुबईची B2B मीटिंग अटेंड केली. ती माझी फर्स्ट इंटरनॅशनल बिझनेस टूर होती आणि तिथे खूपच छान अनुभव आला. मॅमने जे तिथे अरेंज केले होते सगळे B2Bचे मीटिंग्स वगैरे होते. त्याच्यानंतर जे B2B साठी तिथे जे व्यावसायिक तिथले आले होते दुबईचे, तर त्यांनी आमचे प्रोडक्ट बघितले. त्याच्यानंतर त्या प्रोडक्टवरून आम्हाला त्याची काही मला ऑर्डर्स पण मिळाल्या त्याच्यामध्ये नंतर. आणि 2018 मध्ये मी वर्ल्ड ट्रेडमधून माझं सिलेक्शन झालं होतं ITC तर्फे. तर त्याच्या पूर्ण बॉम्बेमधून माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी UK ला गेली होती. तर UK ला गेल्यानंतर जेव्हा ती माझी सोलो ट्रिप होती इंटरनॅशनल, आणि तिथे मी 450 देशाच्या पूर्ण बायका आल्या होत्या तिथे. त्याच्यामध्ये 450 बायका आल्या होत्या 55 देशामधल्या. तर त्या वेगवेगळ्या प्रोडक्ट घेऊन आल्या होत्या. कोणी साऊथ आफ्रिकेवरून आलं होतं, कोणी तांझानियावरून आलं होतं, तर ह्या युरोपमधून आले होते. तर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून मला खूप छान अनुभव आला. आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये मी सिंगापूर आणि मॉरिशसची ट्रिप केली होती.
आणि आम्ही उद्योगिनी बरोबर तर सतत त्यांचे मीटिंग्स वगैरे मी अटेंड करते आणि त्या मीटिंग मधून खूप छान मार्गदर्शन मिळतं. ठाण्यामध्ये आमच्या ज्या मिनल झेंडे मॅडम आहेत त्यांनी मला खूप म्हणजे स्टार्टिंग पासून बिझनेस कसा स्टार्ट करायचा आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्ही मार्केटिंग कसं करू शकता या पद्धतीने मला खूप छान मार्गदर्शन केलं. आणि हे आता जो काळ आहे की ह्या काळामध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाहीये. तर मीना मॅमना मी अशीच रिक्वेस्ट करेन की तुम्ही असं काही प्लॅटफॉर्म महिलांसाठी निर्माण करा की जे ऑनलाईन आम्ही बघतो. तर ऑनलाईन आम्ही असं काही आमचं शॉप जे स्वतःचं असेल आणि तिथे आम्ही आमचे प्रोडक्ट सेलिंगला ठेवू शकू आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना चांगला उपयोग होईल. राजश्री, तुझ्याबद्दल तू एक सांगितलं नाहीस की तू चांगली कविता आणि लिखाण करते. तुझा ब्लॉग आहे आणि तू लोकांना शिकवतेस पण. हे पण महत्वाचं आहे हा की मॅम. आपल्याला जे येत आहे ना ते दुसऱ्यांना दिल्याने वाढतं. माझ्या आईने मला शिकवलं. त्यामुळे तू पण लोकांना शिकवतेस, हे पण महत्वाचं आहे. हा, त्याची सुरुवात तर माझी आम्ही उद्योगिनीपासूनच झाली. कारण जेव्हा 2018 मध्ये आपलं नवीन वर्ष स्टार्ट झालं, तेव्हा मला चैतालीचा फोन आला की आपल्याला काहीतरी असं इनोव्हेटिव्ह वर्कशॉप घ्यायचंय. मग त्याच्यानंतर मी डेनिम ज्वेलरी क्रिएट केली आणि त्याचं फर्स्ट वर्कशॉप माझं आम्ही उद्योगिनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर माझे खूप वर्कशॉप झाले. त्याच्यानंतर ह्या ज्वेलरीला खूप डिमांड डिमांड आहे. कारण ती आपण जे जीन्स जी घरामध्ये आपली असते त्याच्यापासून आपण ती ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज बनवतो. त्याचे मी वर्कशॉप घेते आणि त्याच्यानंतर माझ्या बीच ज्वेलरीचे पण मी वर्कशॉप घेते. आणि आणि दुसरा एक म्हणजे मला कविता करण्याचा छंद आहे, फोटोग्राफी करण्याचा छंद आहे. त्यामुळे मी मधून-मधून ह्या पण गोष्टी करत असते. कारण आपल्या छंदाला आपण जेवढा वेळ देऊ तेवढा आपण आपण खूप आनंदात आणि छान जगू असं मला वाटतं. आपल्याला आपण वेळ देऊ, अशी एक तुझी कविता आहे की तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या. खूप सुंदर कविता होती. तेव्हा आपण बोललो होतो, आठवत असेल तर. हो, हो तर मॅम. तर राजश्री, तू आज तुझी सक्सेस स्टोरी सांगितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आणखीन कोणी आपल्याकडे असं सक्सेस स्टोरी सांगणार असेल तर मला आवडेल. फक्त जाता जाता एक सांगते, आपल्या बरोबर आता आपल्या वाशीच्या ह्या आहेत ज्यांनी आता मॅनेजमेंट केलेलं आहे. तर त्या मला वाटतं तू पण एक शेअर करावंस तुझ्याबद्दल. शुभांगी. अ, नाही नाही अ, 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 पहिली गोष्ट राजश्रीला मी आठवण करून देते आणि थँक्यू राजश्री, तुझा एक कोर्स डेनिमचा आपण केला होता नवी मुंबई हो, म्हणजे हो मॅम. कळमनुरी हो, हो, हो. आणि त्याला खूप खूप छान सपोर्ट होता. अजूनही लोक त्याबद्दल बोलतात. इनफॅक्ट आज मला अजून एकाचा तिकडचा फोन आला की बाबा असं परत आता कधी आपण घ्यायचं म्हटलं जरा हो, बोलूया नक्की, तुला नक्की मॅम. विचारते. तो माझा ओके खूप आणि छान अनुभव मी होता मॅम तुमच्या बरोबरचा. हो, ते खूप छान होता आणि बऱ्याच जणांनी ते काय असतं शिकतात आणि लोक घरी जाऊन विसरतात. पण ह्यांनी त्यांनी कंटिन्यू केलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. हो, हो. मी फक्त मॅनेजमेंटचा नाही, मी वुमन स्टार्टअप प्रोग्राम WSP, IIM बँगलोर आणि NSLRCF त्यांच्या बरोबर दोघांनी मिळून एक कोर्स 5 आठवड्याचा केला होता की तुमचा प्रोजेक्ट तुम्ही आयडिया कशी आयडिया आपली बरोबर आहे त्याचं व्हॅलिडेशन कसं करायचं आपल्या आयडियाचं, त्याच्याकरता जवळजवळ 30-40 लोकांना आपल्या कस्टमर बरोबर बोलून त्याच्यावरती म्हणजे शिक्कामोर्तब करायचं की हो बाबा मला ही आयडिया ऍज अ बिझनेस पुढे न्यायचं आहे का नाही न्यायचं आहे. आणि हे एक तुम्हाला ठेवतं. नंतर मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल ग्रीन कॅनव्हास म्हणजे त्याचं काय म्हणतात ते त्याचं पूर्ण चित्र तुम्ही तयार करतात आणि ते पण असं स्टेजेस मध्ये. म्हणजे आज माझी कल्पना असेल बरोबर राजश्रीचं की मला डेनिमच्या ह्याच्यात बिझनेस करायचा आहे. पण मग मग माझं कस्टमर कोण असणार, मग मी ते कसं वाढवणार, माझा रेव्हेन्यू काय असणार, ह्या गोष्टी हे तू जेव्हा क्लायंटशी बोलताना तुला स्वतःलाच कळतं की बाबा हा बिझनेस मी करू
किंवा नको. आणि असं ते स्वरूप आहे, ते एकदा सबमिट करायचं असतं व्हिडिओ आणि तुमच्या आयडियाज आणि लीन कॅनव्हास. त्याच्यानंतर मग ते बघतात आणि त्याच्यातलं काय जर 10,000 वगैरे असं असतात लोक, त्याच्यामध्ये मे बी 100 वगैरे सिलेक्ट करतात. ते सिलेक्ट प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला 3 ते 6 महिने डिपेंडिंग त्यांचा कसा त्या आता कोविडच्या पिरियडमध्ये ट्रेनिंग ते तुम्हाला देतात आणि मग तुम्हाला त्याच्यातलं तुम्ही सिलेक्ट झाला की अगदी हो तुमचा प्रोजेक्ट व्हॅलिडच आहे आणि फार चांगला चालणार आहे. इन्क्युबेशन आणि नंतर मग गव्हर्नमेंट होईल. असा हा लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि याची मजा म्हणजे सगळ्या ऑल ओव्हर इंडियातल्या वेगवेगळ्या बायका भेटायला ऑनलाईन मला मिळाल्या. ते मला खूप कष्टाचं आहे, म्हणजे मला आता ते बरंच गेलं कष्टाचं, पण मजा पण आली. त्यामुळे मी हा ग्रुपवरती घातला होता. बऱ्याच जणींना आपल्या आहेत त्याच्यात, नवी मुंबईचे पण बऱ्याच जणी आहेत. पुढच्या वेळी जेव्हा परत असेल तर मी परत ग्रुपवरती झाले तेव्हा नक्की जॉईन करा. थँक्यू. दॅट्स इट. ओव्हर टू यू विनुताई. शुभांगी, काल मी एक कार्यक्रम अटेंड केला. पुण्याचा एक ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमध्ये खत्री आईस्क्रीम म्हणून एक म्हणजे खत्री आईस्क्रीम बनवणारी व्यक्ती आलेली होती आणि त्याची सक्सेस स्टोरी शेअर करायला का आनंद वाटतोय की 5वीतला मुलगा, तो 5वीतला मुलगा बेसिकली पेढ्याचा व्यवसाय करायला एका खरोखर देवळाच्या बाहेर उभा राहतो आणि 8वीत तो जेव्हा जातो तेव्हा त्या आई वडिलांचं बोलणं चाललेलं असतं की आपल्याला गरज आहे पैशाची आणि म्हणून 8वीतला तोच मुलगा आईस्क्रीम विकायला पुन्हा रस्त्यावरती विठ्ठलाच्या मंदिराशी उभा राहतो. मी सांगतेय की तोच मुलगा खत्री आईस्क्रीम नावाने आता ब्रँड इमेज त्यांची तयार झाली आहे पुण्यामध्ये आणि 22 दुकानं स्वतःची आहेत. अगदी डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि खरोखर आपल्याला त्यांना आपल्याकडे बोलवायचंय. कुठल्याही प्रकारची लाज बाळगू नका त्यांनी सांगितलं आणि खूप सुंदर भाषण झालं. म्हणजे असं एकेकाचं भाषण ऐकल्यावर असं वाटतं की अरे इतके झिरोतून हिरो बनलेले लोक आहेत आणि त्यांचं म्हणजे का मी मुद्दाम उल्लेख करते की आईस्क्रीम सारखा व्यवसाय, परंतु ते खराब आईस्क्रीम असेल तर कधीच वापरत नाहीत. त्यांनी सांगितलं 500 किलो आईस्क्रीम आम्ही फेकून देतो समजा आम्हाला वाटलं नाही हे देता कामा. म्हणजे शेवटी क्वालिटी शुड रिमेन द सेम, इट शुड बी परफेक्ट, हे त्याच्यातून शिकता आलं. आणि खत्री आईस्क्रीम हे ब्रँड इमेज आहे पुण्यामध्ये, आपल्याला माहिती नाहीये. पण मला असं सांगावंसं वाटतं ज्यांच्याकडे जागा आहेत आपल्या वेगवेगळ्या उद्योगपतींकडे आणि त्यांना पण आता पुण्याच्या बाहेर पडायचंय, तर ज्यांच्याकडे जागा आहेत अशा आपल्या उद्योगिनींनी समजा खत्री आईस्क्रीम महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये नेलं तर एक चांगलं आईस्क्रीम आपल्याला ब्रँड मिळेल असं मला वाटतंय. ऑफकोर्स ते नंतर होणार आहे, लगेच काही होणार नाहीये. पण ही पण एक सक्सेस स्टोरी शेअर करायला मला आनंद झाला. आता कोणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. 50 मिनिटाचीच मीटिंग आहे. 35 मिनिटं झाली, 40 मिनिटं. त्यामुळे कोणाला काही प्रश्न असतील तर म्हणजे पुन्हा आपण पुन्हा वाढवू नकोया ही मीटिंग. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एनीबडी एल्स? निशांत? लाळ यांचा क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये. हा, त्यांचं म्हणणं आहे की त्या पुण्यातून आहे आणि आय वॉन्टेड टू स्टार्ट ड्रायफ्रूट सेलिंग बिझनेस. कॅन यू हेल्प मी? काय ड्रायफ्रूट? ओके, Dry त्यांना fruit आपला selling. नंबर दे. पुण्यातलाच त्यांना नंबर देते ड्रायफ्रूटची रिलेटेड. किंवा रत्नागिरीमध्ये आपले काजू मॅन्युफॅक्चरर आहे परांजपे काजू, त्यांचे काजू देऊ शकू. नाशिकहून त्यांना मनुका देऊ शकू आणि पुण्यामधल्या ऍक्च्युली होलसेल मार्केट जिथे आहे तर तिथे तुम्ही गेलात तरी तुम्हाला चांगले ड्रायफ्रूटशी रिलेटेड आयटम मिळतील. पण आपली एक उद्योगिनी आहे पुण्यामध्ये जिचं ड्रायफ्रूटचं दुकान आहे, तर त्याचा आता नंबर माझ्याकडे नाहीये, पण तुम्ही मला फोन केलात तर मी तुम्हाला अवश्य तो पण नंबर देईन. तर नंबर माझा आहे 9820135650, 356560. रात्री फोन करा 9 नंतर.
निशांत, तू काही बोलू शकतोस का? निशांत इज देअर विथ अस. जरूर. तुझ्या प्रॉडक्ट बद्दल बोल. नाही ते नंतर फक्त आता तुम्ही 30% घरांचा अनुभव सांगितला त्याबद्दल जरा बाकीच्यांना माहिती की आजचा कार्यक्रम सुंदर झाला निमित्ताने सांगितलं. त्यांचं वैशिष्ट्य असं की ज्यांना काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे, अशा लोकांकडे जागा असताना किंवा नसतानाही ते फ्रँचायझी द्यायला तयार आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याला पैशाची गरज आहे तोच खरं तर तळमळीने काम आणि मिनलताईंचे त्यांचे संबंध आहेतच. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मिनलताईं त्यांच्यापर्यंत सॉरी, आवाज ऐकू येत नाहीये. मला एकटीलाच प्रॉब्लेम आहे का बाकी पण कोणाला प्रॉब्लेम आहे आवाजाचा? आवाज येत नाही. त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये नीट. ते खूप आहे आवाज. नाही येत आवाज? आवाज क्लिअरली ऐकू येत नाही, त्याच्यामुळे काय बोलतात थोडस मध्ये शब्द तुटक येत आहे. नेटवर्कचं चॅलेंज असेल तर माझं इथे नेटवर्क आहे. मिनलताई आवाज येत नसेल तर नंतर करूया. मंगळवारी सुद्धा अवश्य या. आणि थँक्यू सो मच की एव्हरीबडी वॉज हिअर. खूपच थँक्यू.